घवी ओम सावंत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी म्हणजे केवळ लोकशाहीची मूल्यच नाही तर सामाजिक भान जपणारी आपली वाहिनी अर्थात लोकशाही मराठी. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये केवळ रंजक बातम्यांच्या भाऊगर्दीत मी बाजूला सारून अचूक बातमी देणारी वाहिनी म्हणजेच लोकशाही मराठी. आणि म्हणूनच विश्वासार्ह बातम्यांचं डेस्टिनेशन ठरणारी आपली वाहिनी अर्थात लोकशाही मराठी. तुमची ही लाडकी वाहिनी केवळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तर अर्थात सामाजिक भानही जपते. आणि त्यातूनच मग घडतो हा लोकशाही संवाद. लोकशाही रत्न पुरस्कार, लोकशाही पुणे रत्न पुरस्कार, लोकशाही मराठवाडा रत्न पुरस्कार आणि अर्थात या यशस्वी घोडदौडीनंतर आज तुमच्या भेटीला घेऊन आलोय लोकशाही सन्मान आणि लोकशाही आरोग्य रत्न पुरस्कार. अर्थात विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या मान्यवरांचा हा कौतुक सोहळा. त्या सगळ्यांचंही मनापासून स्वागत. एकदा टाळ्यांच्या गटात स्वागत करा. मित्रांनो, या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आपले आजचे अतिथी म्हणजे कलेच्या दुनियेतला राजा माणूस. म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे कारण आपण इतकं जाणतो, इतकं अनुभवतो आणि ते आपलेच आहेत असं सतत मानत असतो. म्हणजे हिंदी म्हणू नका, मराठी म्हणू नका, बंगाली म्हणू नका, तेलुगू म्हणू नका, इंग्रजी म्हणू नका, अगदी सगळ्या भाषांमध्ये सिने इंडस्ट्रीमध्ये प्रमुख अशा भाषांमधल्या 75हून जास्त सिनेमांमध्ये ते काम केलेलं आहे. आणि आपल्या अभिनयाची छाप सगळीकडे अशी रोवलेली आहे की मराठी झेंडा 7 समुद्रापार गेलेला आहे. एवढंच नाही तर मराठी आणि हिंदी असे मिळून 25हून अधिक चित्रपटांचं लेखन दिग्दर्शन केलेलं आहे. असे उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट निर्माते आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे लाडके श्री महेशजी मांजरेकर यांचं मनापासून स्वागत. मिस्टर निलेश गजानन करंजे, श्री स्वामी समर्थ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सलन्स इन ॲडव्हर्टायझिंग फील्ड, मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो.